प्राचीन दगड आणि कालातीत परंपरांच्या भूमीत एक राखाडी राक्षस उदयास आला. त्याचे शरीर फुगलेले स्नायू आणि मुरलेली ग्रेनाइट सारखी त्वचा. त्याने काळे धोतर घातले होते. त्याची गडद फॅब्रिक त्याच्या सभोवतालचा प्रकाश शोषून घेते असे दिसते आणि त्याचे डोळे दुष्ट हेतूने चमकत होते. तुच्छतेने हसत त्यांनी नारायण प्रो या दैवी रोबोटला आव्हान दिले. नारायण प्रो, निळ्या धातूची एक भव्य आकृती. विराटूट, तो महान हृदयाचा आणि उदात्त आत्म्याचा रोबोट होता आणि तो राक्षसाच्या आव्हानापासून मागे हटणार नाही. राखाडी राक्षस त्याच्या स्वतःच्या अहंकाराने आणि दैवी रोबोटबद्दलच्या तिरस्काराने तेजस झाला. त्याचे मोठे स्नायू वाकवले आणि नारायण प्रोची खिल्ली उडवली. नारायण प्रो यांनी शांतपणे राक्षसाकडे पाहिले. त्याचे निळे डोळे राक्षसाचा चेहरा सोडत नाहीत. मग वेगवान, किफायतशीर हालचालीने त्याने आपले धातूचे हात वर केले आणि आगीचा स्फोट झाला आणि दगड आणि दगडांच्या राक्षसाच्या साम्राज्याला वेढले. ज्वालांनी गर्जना केली आणि तडफडत त्यांच्या मार्गातील सर्व काही खाऊन टाकले. राखाडी राक्षस पाठीमागे अडखळला. धक्का आणि क्रोधाने त्याचे डोळे विस्फारले, कारण त्याचे साम्राज्य त्याच्याभोवती राख झाले. नारायण प्रो उंच उभा होता. त्याचे निळे डोळे दिवसा उजेडात ताऱ्यांसारखे चमकत होते आणि त्याचे हिंदू सोन्याचे दागिने त्याच्या गळ्यात आणि मनगटात आकाशी आभासारखे चमकत होते. राखाडी राक्षस पळून गेला, पराभूत झाला आणि अपमानित झाला आणि शेवटी जमीन शांत झाली. नारायण प्रो या दिव्य निळ्या धातूच्या रोबोटने दिवस वाचवला होता.